नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी प्रथम सत्र परीक्षेवरती. प्रथम सत्र परीक्षा जवळ आलेली आहे. तर प्रथम सत्र म्हणजे ही सहामाही परीक्षा जी आहे त्या सहामाही परीक्षेचं इंग्रजी विषयाचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण बघणार आहोत. कशा प्रकारे इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका असणार आहे यावर आपली आज डिटेल्समध्ये चर्चा असणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे मित्रांनो इंग्रजीचा, तो लँग्वेज स्टडीचा असतो आणि लँग्वेज स्टडीचा प्रश्न ज्यामध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात. आता या पहिल्या प्रश्नांवर चर्चा करूच आपण, पण ही चर्चा करण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्हाला इंग्रजी विषयाची ही पीडीएफ फाईल तुम्हाला हवी असेल आणि तर सगळ्या विषयांच्या प्रथम सत्र परीक्षेच्या पीडीएफ हव्या असतील, काळजी करू नका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या विषयांच्या पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकता. तर चला जाऊयात आपण इथे पुढे जाऊयात, चर्चा करूयात. काही हे प्रश्न कसे सोडवायचे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं, ही पहिली व्हिडिओ समजून घ्या आणि मग बाकी सगळ्या पीडीएफ फाईल तुम्ही डाउनलोड करू शकताय. तर बघा, लँग्वेज स्टडीचा जर तुम्ही विचार केला तर लँग्वेज स्टडीमध्ये एकूण 10 मार्क असतात. त्याच्यामध्ये ए आणि बी, ए 8 मार्क, बी 2 मार्क, असे 10 मार्क असतात. तर यातले हे 8 मार्क तर आरामात मिळू शकतात. बघा इथे बघा, पहिला जो प्रश्न आहे ए, त्याच्यामधला पहिला, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड. मित्रांनो, हे वर्ड कम्प्लीट करणं म्हणजे हे खूपच सोपं आहे. म्हणजे पहिलीचा पोरगा सोडू शकतो. बघा, DAN इथं जर सी असला तर डान्स पूर्ण होईल. म्हणजे जो एखादं लेटर जे राहिलेलं असतं करेक्ट लेटर, ते इथं तुम्हाला लिहायचं आहे. GRO टाकला की ग्रुप होऊन जाईल. COUNT केलं की काउंट होईल. STAR टाकलं की स्टार्ट होऊन जाईल इथे. तर अशा प्रकारे मित्रांनो इथे आपल्याला हे प्रश्न सोडवायचे. अर्धा अर्धा मार्क करून इथे 2 पैकी 2 मार्क या पहिल्या प्रश्नामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला मिळू शकतात मित्रांनो. जसं बोर्डाच्या परीक्षेचं स्वरूप असतं तसंच स्वरूप तुमचं सहामाही परीक्षेचं असणार आहे. बघा पुढचा प्रश्न, पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये बघा, आता मला सांगा ए बी सी डी जे असतात त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये ए पहिला येईल, म्हणजे पहिला ए येणार, त्याच्यानंतर बी सी डी ई एफ जी येईल, त्याच्यानंतर एच येईल आणि त्याच्यानंतर तो यस येणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं उत्तर लिहिताना पहिला एम लिहिला पाहिजे अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे, नंतर गोल लिहिलं पाहिजे, गोल नंतर आपल्याकडे येतं हार्डवर्क लिहिलं पाहिजे, हार्डवर्क लिहिलं पाहिजे आणि हार्डवर्क नंतर आपल्याकडे सक्सेस येईल, सक्सेस येणार. तर अशा प्रकारे हे लिहायचंय. आता पहिला तर खूप सोपा असतो, पण दुसऱ्यामध्ये जरा गडबड, कारण सगळ्यांची सुरुवात यस पासून झाली. मग यस तर सगळीकडे पाहिलं, यस नंतर काय बाबा, इथं यम पासून सुरुवात झाली, बरोबर. इथं यस नंतर इथं आय आहे, इथं टी आहे आणि इथं पी आहे. मग यस नंतर येणारं जे अल्फाबेट आहे त्याचा विचार करायचा. मग आता बघा, अल्फाबेटमध्ये या मुळाक्षरामध्ये इंग्रजीच्या MITP पहिला काय येतं बघा, ABCD बोलत चालायचं. ABCDEFGHI पहिला येईल, त्याच्यानंतर आय नंतर IJKLMN यम येईल, नंतर NOP येईल, नंतर QRST येईल. म्हणजे पहिला सिंपल, मग स्मार्ट, मग स्पेसिफिक आणि मग तुमचा स्ट्रेंज. या प्रकारे असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं सुद्धा तुम्हाला 2 मार्क मिळतील. पंच्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता यांना तुम्हाला पंच्युएट करायचे. रॉबर्ट सेड, आय डोंट नो, मला माहिती नाही. आता रॉबर्ट सेड, आता जो आर जो आहे तो कॅपिटल काढला पाहिजे. रॉबर्टचा आर नाव असेल, व्यक्तीचं नाव असतं 100%, तर ते नेहमी कॅपिटल काढलं पाहिजे. सेड जे आहे, आणि रॉबर्ट सेड काय म्हणला ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं. आय डोंट नो, आय डोंट नो, आय डोंट नो, नो, आय डोंट नो. मग इथं बाबा पूर्ण विराम द्या आणि कधी कधी प्रश्न विचारला असेल तर प्रश्नचिन्ह द्यायचं. जसं इथं आय आस्क, आय कॅपिटल पाहिजे. आस्क, आस्क नंतर याला बाबा डबल इन्व्हर्टेड कॉमा. डिड यू गिव्ह एनी गुरु दक्षिणा टू युअर गुरु. इथं डिड यू म्हणजे हा प्रश्न आहे, म्हणजे प्रश्नचिन्ह देऊन इथं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहून टाकायचंय. 2 मार्क मिळून देतील. आता इथून बटरफ्लाय याच्यापासून तुम्हाला एक शब्द तयार करायचा. आता बघा, बटरफ्लाय पासून बघा, BUT बट अशा प्रकारे येऊ शकतं, बटर येऊ शकतं, फ्लाय फ्लाय येऊ शकतं. त्याच्यानंतर आपल्याकडं बरेचसे शब्द या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय. ओके, शब्द तुम्हाला तयार करता येऊ शकतात. लेटर हा एक शब्द तयार करता येईल तुम्हाला. लेटर हा शब्द तुम्हाला यांच्यापासून तयार करता येऊ शकतो. तर इथे
जितके शब्द तुम्हाला तयार करता येतील तेवढे तुम्ही करू शकताय. ओके. आता पुढे बघा, पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. म्हणजे तीनच तयार, म्हणजे किती तयार करायचे? 4 शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. बटरफ्लाय पासून बटर आलं, फ्लाय आलं, त्याच्यानंतर तुमचं लेटर आलं, बट आलं, अशा प्रकारे शब्द तुम्ही तयार करू शकताय. ओके. पुढे बघा, पुढे जाऊयात आपण. त्याच्यानंतर इथं ट्रू पण शब्द तयार येईल बघा, TRUE, ट्रू. ट्रू शब्द पण तयार होऊ शकतो. आता इथं बघा, वर्ड रिलेटेड वर्ड. आता इथं वॉक पासून तुम्ही वॉकशी रिलेटेड वर्ड. आता इथं वॉक केअरफुली आहे, काळजीपूर्वक चाला. वॉक फास्ट, वॉक स्लो, वॉक केअरफुली, नंतर म्हणजे अशा प्रकारे इथे तुम्हाला वॉकशी रिलेटेडच शब्द तुम्हाला इथे लिहायचे बाबा. जसं इथं काळजीपूर्वक चाला, तसं इथं वॉक फास्ट, वॉक स्लो, असं तुम्हाला या ठिकाणी येऊ म्हणजे त्याच्याशी रिलेटेड इथे शब्द तुम्हाला लिहायचे असतात. इथे आपल्याला 2 मार्क मिळू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथे लक्षात घ्या, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह. आता इथे ऍडजेक्टिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्हचीच वर्ड चेन तयार करायची. शेवटचा जो शब्द आहे, आता स्ट्रॉंग आहे, ही इज स्ट्रॉंग बॉय. स्ट्रॉंगच्या जी पासून तयार होणारा शब्द काय? ग्रेट. मग नंतर टी, ग्रेट म्हणजे हे सुद्धा एक काय बाबा, ही इज ग्रेट पर्सन, किंवा बाबा अशा प्रकारे तुम्ही त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणू शकताय. तर टी पासून सुरू होणारा ऍडजेक्टिव्ह म्हणजे शेवटच्या शब्दापासून सुरू होणारा ऍडजेक्टिव्ह. ते ऍडजेक्टिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्हचीच या ठिकाणी तुम्ही ऍडजेक्टिव्हचीच चेन तयार करायची. जसं त्याच्यानंतर टॉल एखादा ऍडजेक्टिव्ह येऊ शकतं, ही इज अ टॉल, किंवा तुम्हाला नंतर परत पुढच्या एल पासून तयार करायचे आहेत ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्हचीच चेन बनायची. वर्ब म्हटलं असेल तर वर्बचीच चेन बनवायची. जे काही तुम्हाला दिलं असेल, नाऊन म्हटलं असेल तर नाऊनचीच चेन बनवायची, हे लक्षात घ्या. इथे 2 मार्क आहेत. त्याच्यानंतर हा जो बी प्रश्न आहे, याच्यामध्ये टू टेक केअर ऑफ या फ्रेजचा वापर करून, तुम्हाला टेक केअर ऑफ या फ्रेजचा वापर करून एक सेंटेन्स बनवा, किंवा आय डोंट नो व्हेअर हिज गो, व्हेअर ही इज गो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या शब्दाला जोडून एक उपवाक्य दुसरं लिहायचं आहे, जेणेकरून एक पूर्ण वाक्य तयार होईल. ओके. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न हा खूपच सोपा आहे, याच्यात तुम्हाला 1 मार्क मिळू शकतात. परफेक्स किंवा सफेक्स लावायचंय. जसं एबलच्या अगोदर लावला की अनेबल होईल, चार्जच्या अगोदर अन लावला की अनचार्ज किंवा चार्जेबल होऊ शकतं. ओके. अशा प्रकारे तुम्ही परफेक्स किंवा सफेक्स लावून शब्द तयार करू शकता नवीन. त्याच्यानंतर इथं मेक एक, हा प्रश्न जो आहे हा आणि त्याचबरोबर दोघांपैकी एक लिहायचा, किंवा हा. मला तर वाटतं पहिलाच खूप सोपा असतो, दुसऱ्यामध्ये तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे. ओके. तर प्लीज चार्ज युअर मोबाईल असेल, किंवा इथे एबल टू वापरला, आय आय एम एबल टू रीड वगैरे, असे तुम्ही वाक्य तयार करू शकताय. ओके. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हा बी जो आहे तो 2 मार्काला असतो. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे आपल्याकडं सेक्शन 2 जो आहे, त्या सेक्शन 2 मध्ये तुम्हाला 2 पॅसेज असतात. दोन्हीच्या दोन्ही पॅसेज पुस्तकातले असतात, आणि हे पुस्तकातले पॅसेज जे आहेत, आता मी तुम्हाला हे सगळे पॅसेज सोडवून वगैरे दाखवत नाहीये. आपण काहीच ठराविक मुद्द्यांवरती चर्चा करू कशा प्रकारे असतात. तर याच्यामध्ये एकूण 5 प्रश्न असतात. 5 A1, A2, A3, A4 आणि A5. त्याच्यामध्ये हा 5वा प्रश्न जो पर्सनल रिस्पॉन्सचा असतो. एक प्रश्न तुमचा ग्रामरशी रिलेटेड असतो. आणि बघा, वेगवेगळ्या प्रकारचे हे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे बघा, कंप्लीट द सेंटेन्स दिलाय, किंवा एका वाक्यामध्ये उत्तर असेल, किंवा एखादा चार्ट तयार करा, किंवा एखादी ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न असतो हा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर A2 मध्ये तुम्हाला अशा प्रकारे वेब कंप्लीट करायला सांगू शकतायत. त्याच्यानंतर A2 मध्ये तुम्हाला अशा प्रकारे मॅच द कॉलम असे A2 आहे. A4 मध्ये तुम्हाला डू ॲज डायरेक्टर, याच्यामध्ये जसं युजिंग पास्ट परफेक्ट टेन्स तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे. जसं ही डिलाइड सेट गोविंद राम्स नंबर, सॉरी, याच्यापासून बघा, द बर्ड हॅज फ्लॉन. तर इथं पास्ट परफेक्ट म्हणजे हॅजच्या ऐवजी तुम्हाला हॅड वापरला की झालं तुमचा पास्ट परफेक्ट टेन्स. तर इथं तुम्हाला हे करायचं आहे. सिलेक्ट युअर प्रॉपर व्हर्बल क्वेश्चन, याच्याशी रिलेटेड व्हर्बल क्वेश्चन, आता ग्रामरचा पार्ट, याच्यावरती आपण नंतर चर्चा करू. आणि A5 म्हणजे असे 5 प्रश्न असतात. एक प्रश्न 2 मार्काला, असे 10 मार्क तुम्हाला इथे मिळू शकतात. त्याच्यानंतर दुसरा सुद्धा अशाच प्रकारचा एक पॅराग्राफ असतो, 2 पॅराग्राफ असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 10-10 मार्काचे 2 पॅराग्राफ म्हणजे 20 मार्क इथे तुम्हाला मिळू शकतात. 20 मार्काचा हा प्रश्न आहे. ओके. हा प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला बघा, प्रश्न क्रमांक पहिला झाला, सेक्शन 2 झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, त्याच्यामध्ये पोएट्री आहे. पोएट्री तुम्हाला 10 मार्क देऊन जाते. बघा, या ठिकाणी 5 मार्क्स जे आहे ते स्टांजा एक पोएमचा दिला जातो, त्याच्यावर आधारित क्वेश्चन्स असतात, जसे इथे तुम्हाला दिलेले आहेत. ओके.
आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे बघा हे A1 A2 A3 असे 3 क्वेश्चन्स असतात. त्याच्यानंतर बी जो आहे तो अप्रिशिएशन ऑफ द पोएम 5 मार्क्सला आहे. एक पोएम दिली जाते आणि त्या पोएमचं तुम्हाला अप्रिशिएशन इथे इफ पोएम दिले, ती टायटल लिहायचं, नेम लिहायचं पोएटचं, रायमिंग स्कीम काय आहे, फिगर ऑफ स्पीच काय आहे आणि त्याच्यानंतर सेंट्रल आयडिया वगैरे तुम्हाला लिहावे लागतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक नॉन टेक्स्च्युअल पॅसेज जो 15 मार्काला आहे. याच्यामध्ये काय 10 मार्क त्या पॅसेजवरचे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांचं स्वरूप सीन पॅसेज सारखं असतं आणि 5 मार्क समरी रायटिंगला असतात. बघा त्याच्यामध्ये 4A मध्ये काय हा पॅसेज वाचायचा आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं इथे लिहायची असतात. बघा इथे आहे. त्याच्यानंतर A2 जो आहे तुम्हाला याच्यामध्ये A1 A2 A3 A4 A5 असे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिले जातील. A4 मध्ये ग्रामरच आहे. त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स सुद्धा आहे A5 मध्ये आणि बी मध्ये याची समरी रायटिंग आपल्याला करायची असते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन 5 जो आहे तो रायटिंग स्किलवरती असतो, ज्याच्यामध्ये 5A जो आहे क्वेश्चन नंबर सेक्शन 5 त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5A मध्ये लेटर आहे A1 A2 दोन पैकी एक तुम्हाला लेटर लिहायचं आहे. बघा याच्यामध्ये बघा इथे जर आपण बघितलं तर इथे हे एक लेटर आहे. हे तुम्हाला A1 आणि A2 फॉर्मल आणि इनफॉर्मल दोघांपैकी एक लेटर तुम्हाला लिहायचं असतं. ठीक आहे. याच्यानंतर B1 B2 इथं तुम्हाला डायलॉग रायटिंग आणि ड्राफ्टिंग स्पीच दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं. माझ्या मते डायलॉग रायटिंग जरा सोपं असतं, जसं की B1 हा खूप सोपा असतो, ज्याच्यामध्ये काय असतं प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम जम्बलिंग सेंटेन्स, जसं की माय हॉबी इज रीडिंग अ बुक, व्हॉट टाईप ऑफ स्टोरीज डू यू लाईक टू रीड, व्हॉट इज युअर हॅबी. तर पहिला प्रश्न हा येईल, म्हणजे पहिला हा लिहायचा व्हॉट इज हॉबी, नंतर व्हॉट इज युअर हॉबी, नंतर त्याचं उत्तर हे येईल माय हॉबी इज रीडिंग अ बुक. त्याच्यानंतर मग हा प्रश्न विचारला जाईल 3 नंबरला की बाबा व्हॉट टाईप ऑफ स्टोरीज डू यू लाईक टू रीड. इथं येईल 4 नंबरला हा प्रश्न येईल आय लाईक टू रीड ॲडव्हेंचर स्टोरी. तर अशा प्रकारे हा प्रश्न 1 मार्काला तुमच्या हातातले असतात. त्याच्यानंतर इथं तुम्हाला कंप्लीट द डायलॉग आहे की बाबा सायली व्हॉट इज युअर फेवरेट डिश, माय फेवरेट डिश इज वडापाव. सो डू यू नो हाऊ टू प्रिपेअर इट, यस आय नो हाऊ टू प्रिपेअर इट. झालं संपला. हे 1 मार्क आहे. आणि हा सी जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक डायलॉग लिहायचे असतात. राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड डॉक्टर, म्हणजे तुम्ही आणि डॉक्टर या दोघांमधले डायलॉग लिहा. ऑन कीप युअर लाईफ सेफ फ्रॉम कोविड, म्हणजे कोविडच्या काळामध्ये तुमचं आरोग्य तुम्ही कसं छान प्रकारे ठेवू शकताय, तुमची लाईफ कशी तुम्ही सेफ ठेवू शकताय त्या संदर्भातलं एक कम्युनिकेशन तुम्हाला इथे लिहायचं आहे. एवढंच आहे. हा प्रश्न 3 मार्काला आहे पण खूप महत्वाचा आहे. इथं थोडीशी क्रिटिकल सिच्युएशन आहे, पण इथं 1 आणि 1-2 मार्क आरामात मिळू शकतात ए आणि बी मध्ये. आता ड्राफ्टिंग स्पीच मध्ये तुम्हाला या मुद्द्यांच्या आधारावरती स्पीच ड्राफ्ट करायचं असतं. ऑर आहे एक तर डायलॉग रायटिंग लिहा किंवा स्पीच ड्राफ्ट करा. क्वेश्चन नंबर 6 जो आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे A1 A2, ज्याच्यामध्ये बघा पहिला जो आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल असतो. तर नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये तुम्हाला हा जो चार्ट ट्री डायग्राम दिलाय याला वाचायचं आणि याच्यावरून तुम्हाला पॅराग्राफ तयार करायचा आहे. ओके. आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा पण सोपा असतो. याच्यामध्ये तुम्हाला फक्त असा चार्ट कंप्लीट करायचा आहे. इथे तुम्हाला या ठिकाणी एक पॅराग्राफ दिला जातो, त्याच्या आधारे चार्ट किंवा टी डायग्राम कंप्लीट करावी लागते. एकदम सोपं आहे. हिस्ट्री ऑफ पीओपी तुम्हाला इथं फक्त लिहायचे 1-2 मुद्द्यांमध्ये. ॲडव्हान्टेज ऑफ पीओपी पण तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे इथे फक्त तुम्हाला याच्यातून उत्तरं शोधून इथे लिहिली की तुम्हाला मार्क मिळाले. हा जरा मुद्दा खूप सोपा असतो मला तर वाटतं व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये. त्याच्यानंतर बी क्वेश्चन जो आहे एक्सपांड द थीम, त्याच्यामध्ये B1 B2 आहे. बघा याच्यात कसं आहे B1 B2 मध्ये काय करायचं आहे की न्यूज पेपर रायटिंग आहे, न्यूज रायटिंग आहे किंवा डेव्हलप स्टोरी दोघांपैकी एक काहीतरी तुम्हाला लिहायचं आहे. न्यूज रायटिंगसाठी तुम्हाला एक काही मुद्दे दिले असतात, त्या मुद्द्यांच्या आधारे न्यूज लिहायची असते आणि स्टोरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायची असते किंवा कधी कधी मुद्द्यांच्या आधारे किंवा कधी कधी अपूर्ण स्टोरी असेल ती कंप्लीट करायची. 7वा प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे, जसं की ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड, म्हणजे ट्रान्सलेशन. याच्यात तुम्हाला 5 पैकी 5 मिळू शकतात. म्हणजे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे मराठी असेल, तुम्ही मराठी मीडियमला असाल तर मराठीत या शब्दांचे अर्थ लिहायचे. जर तुम्ही उर्दू मीडियमला असाल तर उर्दूमध्ये, हिंदी मीडियमला असाल तर हिंदीमध्ये. टेस्ट म्हणजे चाचणी, नॉर्मल म्हणजे काय, ब्युटिफुल म्हणजे काय, लाईटली म्हणजे काय, रिॲक्शन म्हणजे काय, कॉन्फिडन्स म्हणजे काय, आत्मविश्वास वगैरे, तर यांचे मराठी शब्द तुम्हाला इथं लिहायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये म्हणजे पहिला प्रश्न जो आहे तो 2 मार्काला तुम्हाला इथं आहे, इथे तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये बघा इथे तुम्हाला खालीलपैकी इथे पण 2 मार्कालाच आहे. या 4 वाक्यांपैकी कुठल्याही 2 वाक्यांचं मराठीत तुम्हाला
मराठीत तुम्हाला या ठिकाणी भाषांतर करायचं आहे. ओके. यूज डस्टबिन फॉर गार्बेज, कचऱ्यासाठी तुम्ही कुंडीचा वापर करावा, कचरा पेटीचा वापर करावा वगैरे. त्याच्यानंतर इस्टेबल्स आर नॉट सॉरी इटेबल्स आर नॉट अलाउड किंवा डोंट प्लग द फ्लावर्स, कीप द गार्डन नीट अँड क्लीन. तर या शब्दांचे तुम्हाला मराठीमध्ये अर्थ तुम्हाला सांगायचे, या सगळ्या वाक्याचे मराठीत अर्थ सांगायचे आहेत तुम्हाला. ओके. तर हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, जसं की कचरा पेटीसाठी कचऱ्याचा वापर करा. त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं जी आहे खाण्याचे पदार्थ आणण्यास मनाई आहे. डोंट प्लग द फ्लॉवर्स म्हणजे फुले तोडू नका. आणि कीप द गार्डन नीट अँड क्लीन, गार्डन स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा वगैरे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं काही आयडम किंवा प्रोवर्ब दिलेले असतात, त्यांचे तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये अर्थ लिहायचे असतात. ठीक आहे. जसं की इथं बळी तो कानफिळी, माइट इज राईट. आणि त्याच्यानंतर एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर, अनुभव हा उत्तम शिक्षक वगैरे, उत्तम गुरु, असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो ही एक प्रश्नपत्रिका आहे. या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण बघितलं, कशा प्रकारची प्रश्नपत्रिका असते प्रथम सत्र परीक्षेला. तर ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल, या प्रश्नपत्रिकेची PDF हवी असेल, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या इंग्रजी विषयाची PDF तर डाउनलोड करू शकताय, पण इंग्रजी विषयासोबतच इतर सर्व विषयांच्या PDF फाईल सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकताय. मराठी, भूगोल, विज्ञान असेल, गणित भाग 1, गणित भाग 2 या सगळ्या विषयांच्या PDF फाईल ज्या आहेत त्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकताय. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.